आत्ता जी तुम्ही दोघांनी जी हे केलं, दोघांचा जो वचननामा ते प्रेझेंटेशन जे होतं, तर त्याच्याबद्दल आता दोन अबोध बालकं ज्यांना विषय धड माहिती नाही अशी दोन येऊन त्यांनी प्रेझेंटेशन केलं. आणि आता मला तर म्हणजे मुख्य प्रश्न हा आहे की जो विषय महापालिकेच्या आवाक्यातलाच नाही, त्या गोष्टी तुम्ही कशा काय बोललात तिथं की आम्ही 1500 रुपये देऊ, आम्ही मेडिकल कॉलेज काढू, आम्ही राज्य सरकारकडनं तर करून घेऊ शकतो. नाही, राज्य सरकार पण तुमचं सरकार नाही आहे ना, ते सगळं त्याच्यासाठी तुम्हाला शिंदेकडे जावं लागेल ना, एक नगरविकासकडे जावं लागेल. 1500 रुपये का नाही देऊ शकत आम्ही? तुम्ही महापालिका असं थोडंच देऊ शकते. महापालिकेचे बजेट आहे आणि घरकाम करणाऱ्या महिलांसाठी येते. म्हणजे आपण ज्यांना घरकाम करणारे बोलतो, हे सगळ्या महिलांसाठी नाही आहे. जसं लाडकी बहीण झाली तसं नाही आहे, किंवा आम्ही ऑफिशियली घूस नाही देतो. जे विषय की 700 स्क्वेअर फुटाच्या पलीकडच्याचं तुम्ही टॅक्स माफ करणार, हा तर तुमच्या अखत्यारीतलाच विषय नाही, तुम्ही ते करू शकत नाही. त्याच्यासाठी साहेब बोलले ना त्या दिवशी की राज्य सरकारला नाही तर बोलू द्या. ज्या गोष्टी महानगरपालिकेत येतात त्या तर करूनच घेऊ, पण राज्य सरकारकडे काही विषय येतात, आम्ही विषय घेऊन जाणार, त्यांना नाही तर बोलू द्या. मी हेच तुम्हाला सांगतोय. हे लाडकी बहीण वगैरे किंवा यूपीमध्ये तुम्ही 10,000 वाटा, बिहारमध्ये ते म्हणजे काय आहे? आणि निवडणूक चालू असताना तुम्ही कसे वाटू शकता? नाही, ते त्यांनी वाटले, पण तुम्ही ठरवलं तरी तुम्ही वाटू शकत नाही, तुम्ही देऊ शकत नाही. राज्य सरकारकडनं आपण घेऊ शकतो, ती तरतूद आहे आणि आपण त्यांना देऊ शकतो. असं काही नाही करू शकत असं कुठचाही गोष्ट नाही आपल्याकडे. पण जी तुमच्या हातातली नाही, म्हणून त्या दिवशी साहेब बोलले की त्यांना नाही तर बोलू द्या, काही गोष्टी राज्य सरकारच्या हातात आहेत, पण ह्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. तुम्हाला त्यांचा नकार कागदावर आणायचा आहे. हो. आता फॉर एक्झाम्पल काही गोष्टी ज्या तुम्ही जसं बोललात की तिकडे शिवसेनेचे आमदार आहेत माहीममध्ये, काही गोष्टी जे मला पाहिजेत ते मी त्यांच्याकडनं करून घेऊ शकतो. तसंच ते तुमच्या बाजूचेच आहेत, पण ते तुमच्या बाजूचं नाहीये. आम्ही लोकांसाठीच करतोय ना. पण असं आहे की त्यामुळं ही दोन अबोध बालकं काही बोलतायत आणि असं एक तुमच्याबद्दल, तुमच्या विरोधकांनी तुमच्याबद्दलचं जे एक वातावरण निर्माण केलं, तर त्याच्याकडं म्हणजे अबोध बालकं कशी बघतायत? मी तुम्हाला सांगू का, ह्या पेड ट्रोलर्सकडे मी बघत नाही. ह्यांना बसवलंय हो. तुम्ही बघता, मी नाही बघत ह्या लोकांकडे. तुम्ही तर मुख्यमंत्री बोलले, मग मी नाही बघत. अच्छा. त्याच्या आधी तो शेवाळे बोलले, शेवाळ्यांनी सुरुवात केली ना, मला वाटतं. मी नाही बघत. जे कानावर पडतात त्या गोष्टी, हां ठीक आहे, बालकं तर बालकं. मला वाटतं ज्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स येतोय की पेट पार्क्स असतील किंवा कॅन्सरचं हॉस्पिटल असेल किंवा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा विषय असेल, ह्या गोष्टींवर आम्हाला जे रिस्पॉन्स येतोय आणि हे आम्ही करणार. पण हे जे आपल्याबद्दल नकारात्मक ऐकू येतं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, हे कधीपासून सुरू झालं? सुरुवातीपासून. मला फरक नाही पडत. म्हणजे अगदी तू राजकारणात आला तेव्हापासून? त्याच्या आधीपासून. अच्छा. ऐकायचंच नाही, बघायचंच नाही. कोण बघणार? त्यांचा पक्ष, ते त्या लोकांना पैसे देत आहेत आणि आपणच ते जाऊन बघायचं. मग ह्याला काय लॉजिकच नाही आहे की मी का जाऊन बघू की तुम्हीच पैसे देताय, आम्हालाच ट्रोल करताय आणि आम्ही येऊन ते ट्रोल बघणार. ह्याला काय पॉईंट आहे? कशाला? पण असं आहे की पण त्याच्यामध्ये विधायक सुद्धा काहीतरी चांगलं तुम्हाला सुधारणा व्हावी तुमच्यात म्हणून पण कोणी काही सांगू शकतं. त्या कॉमेंट्स माझ्याकडे पोहोचतात, त्यासाठी माझी टीम आहे. अच्छा. जी मला पाठवते की हे काहीतरी तुझ्याबद्दल कोणी वाईट लिहिलं तर ते तुझ्यापर्यंत येतच नाही. अच्छा. नाही, असं काहीतरी ट्रोलिंग असेल तर नाही येत. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम येतं की अमित तू इकडे चुकतोयस, हे असं कोणीतरी लिहिलं, समजा कोणी ज्येष्ठांनी वगैरे, तर येतं माझ्याकडे. पण असं हळवेपणानं खूप दुःख झालं कुठल्या तरी टीकेनं, अशी कोणती? नाही, मला नाही आतापर्यंत. नाही, शी कुठचीच नाही. म्हणजे तुम्ही मला टीका सांगा, मग मी सांगेन कशावर दुःख. नाही, एकूण मी म्हणतो, मला असं आठवत नाही टीका कुठच्या झाल्या आणि दुःख झालं. अच्छा. तुम्हाला कुठच्या आठवत आहेत का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.